त्या बूस्टर कंपनीची किमान आता 80% बूस्टर कंपनी आहे ना, बूस्टर कंपनी सोयाबीनचं 75% बी कामात आलेलं नाही. बुलढाणा जिल्ह्यात 690, अकोला जिल्ह्यात 865, अमरावती जिल्ह्यात 633. म्हणजे इतकं नुकसान झालं बियाणं बोगस निघाल्यामुळं. आणि काही कारवाई काहीच नाही. म्हणजे तुमच्याकडे आता अहवाल गुन्हे दाखल होऊन आता शेतकऱ्याला बिये पेरायलाच बी नाही आहे ना. शेतकरी कधी पेरणार बी? तुम्ही सांगा, तर डबल पेरणी करायची असली तर त्याला बी तर उपलब्ध शासनानं लगेच करून दिलं पाहिजे, नाही तर कंपनीकडून करून घेतलं पाहिजे तुम्ही. आणि त्या पेरणी गिरणीचा खर्च तातडीनं दिला पाहिजे. आपण ते नवीन बियाणे कायद्यामध्ये तरतूद पण तशीच करतोय. आता आणि त्याचे अनुवांशिक चाचणी केली पाहिजे त्या बियाणाची, ज्याच्याकडे आहे त्याची ते चाचणी जर केली तर लक्षात येणार नाही. आणि आता तुम्ही 5-6 दिवसात उपलब्ध करा, नाही तर आम्ही 18-19 त्या बूस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकतो, ऑफिस पेटून टाकतो. ते नाही तर आम्ही पेटवतो म्हणून सांगून देतो त्यांना, नाही तर आम्ही ते तहलका करतो. हे पुढं कुठल्याही कंपनीनं अशा पद्धतीनं धाडस केलंच नाही पाहिजे. आयुष्य खतम होतं त्या शेतकऱ्याचं. आता तर गेले ना, मेले ना बिचारे. आता सरकारनं समोर आलं पाहिजे ना. मग तुमचा कायद्यात तरतूद नाही तर सरकारला प्रस्ताव पाठवा मदतीचा, का जेवढं नुकसान शेतकऱ्याचं बियाणामुळे झालेलं आहे ही तर काळजी सरकारची आहे ना. सरकार काय झोपी जातं का? सरकारने भूमिका घेतल्या पाहिजे. नाही, घेतो मी बोलतो, आमचे मंत्री महोदयाशी पण बोलतो, सीएम साहेबांशी पण मीटिंग झाली एक, त्याच्यात बघू आपण काय करताय. ठीक.